शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला खंडणी प्रकरणात अटक। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। एका बांधकाम व्यावसायिकाकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वसई विरार महानगरपालिकेचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यासह 4 जणांना अटक करण्यात आली आहे। मुंबईत राहणारे तक्रारदार आकाश गुप्ता हे बांधकाम व्यावसायिक आहेत। आकाश गुप्ता यांच्या कंपनीत हिमांशु शाह हा भागीदार आहे। आकाश गुप्ता यांच्या चिंतहररस चिंतपूर्णी LLP रिअल्टर्स कंपनीला वरळी आदर्श नगर येथील दर्शन सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम मिळाले आहे। या प्रकल्पात 240 झोपडपट्टी धारक आहेत। झोपडपट्टी धारकांना 2 वर्षाचे भाडे देण्यात आले आहे। 22 ऑक्टोबर 2024 रोजी या प्रकल्पाला परवानगी मिळाली असून सध्या काम सुरू आहे। या प्रकल्पाविरोधात वसई विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांनी तक्रारी दिल्या होत्या। त्यावेळी तक्रारदार आकाश गुप्ता यांच्या कंपनीतील भागीदार हिमांशु शाह याने स्वप्नील बांदेकर यांना तक्रारी मागे घेण्यासाठी पैसे द्यावे लागतील असे आकाश गुप्ता यांना सांगितले होते। 22 ऑक्टोबर 2024 रोजी माटुंगा येथील एका कॅफेत स्वप्नील बांदेकर, हिमांशु शाह, किशोर काजरेकर आणि आकाश गुप्ता यांची पहिली बैठक झाली। त्यावेळी 10 कोटी रुपयांची खंडणी आकाश गुप्ता यांच्याकडे मागण्यात आली, अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी आकाश गुप्ता यांना देण्यात आली। त्यानंतर 1.5 कोटींमध्ये आरोपी व तक्रारदार यांच्यात तडजोड झाली। नोव्हेंबर 2024 आणि डिसेंबर 2024 मध्ये दर महिन्याला 25 लाख तर जानेवारी 2025 पासून ऑक्टोबर 2025 पर्यंत प्रति महिना 10 लाख रुपये देण्याचे ठरले होते। मात्र आकाश गुप्ता पैसे देण्यास असमर्थ ठरल्याने त्यांना धमकावण्यात येत होते। अखेर आकाश गुप्ता यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या अनुषंगाने खंडणीच्या रकमेतील 15 लाखांचा पहिला हप्ता घेण्यासाठी स्वप्नील बांदेकर यांच्या वतीने हिमांशु शाह आला होता। भाईंदर येथील बनाना लीफ हॉटेलमध्ये नवघर पोलिसांनी सापळा लावून हिमांशु शाह याला अटक केली। त्यानंतर वसई येथून माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर तसेच त्यांचे अन्य साथीदार किशोर काजरेकर आणि निखिल बोलार यांना अटक केली आहे। स्वप्नील बांदेकर, हिमांशु शाह, किशोर काजरेकर, निखिल बोलार यांच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना 5 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।